दिनांक 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनी नाच ग घुमाच्या प्रीमियर शो कोरम मॉल ठाणे येथे मोठ्या उत्साहात K2 फॅशन तर्फे करण्यात आला। यावेळी चित्रपटाच्या नायिका शर्मिष्ठा राऊत, सुप्रिया पाठारे, मायरा व नम्रता संभेराव आदी उपस्थित होत्या। सर्व महिला वर्गांनी टोळीच्या खणाच्या साड्या व पेटे घालून चित्रपट पाहिला। सर्वांचा खूपच छान प्रतिसाद चित्रपटाला मिळाला। माझा इंट्रोडक्शन म्हणजे मी केतकी शहा मुखीरबार K2 फॅशन क्लोजेटची कथा धरता तुम्ही समजू शकता। माझं इतकंच आहे की खणाच्या साड्यांमधली जी परंपरा जी आपली होती त्याला थोडंसं नाविन्य रूपामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न केला आहे। इथेच तुम्ही थोडंसं बघू शकता, आम्हीच वेगवेगळ्या प्रकारचं स्टायलिंग केलेलं आहे। सो साडी ही आपली खासियत आहे। नाच ग घुमा हा मला कॉन्सेप्टच खूप आवडला। त्यांची जी टॅगलाईन आहे तीच मला खूप आवडली की एका यशस्वी पुरुषामागे एका जर स्त्रीचा हात असतो तर एका यशस्वी स्त्री मागे तिच्या बाईचा हात असतो। हे अगदी तंतोतंत खरं आहे, हे आपल्यालाही माहिती आहे। त्याच्यामुळे हा मूवी डेफिनेटली इमोशनली सुद्धा आपण प्रत्येक महिला वर्ग ह्याच्याशी कनेक्ट असणार आहोत। तो तर मला आनंदच आहे कारण का प्रत्येक जण आज माझ्या दालनातल्या एकेका साड्यांमध्ये आलेला आहे। तर ते बघून मला फार मी म्हणजे भारावून गेले की आज आपण म्हणतो ना की रोपटं लावलेलं असतं त्याचं एक वृक्ष झालेला आहे, तसं आम्ही K2चं एक छोटंसं एक रोपटं घेऊन चाललो। म्हणजे ही K2 फॅमिली इतकी मोठी झालेली आहे कारण का आज इथं आलेला जो महिला वर्ग आहे तो हा फक्त एक नॉर्मल महिला वर्ग नसून हा K2 फॅशन क्लोजेटचा आपला क्लायंट्सचा महिला वर्ग आहे। सो तो जेवढा आकडा वाढतोय तेवढा बघून नेहमीच आनंद होतो। तर आपला महिला वर्ग नाच ग घुमा हा पिक्चर एका महिलांवर आधारित आहे। तर मला वाटलं ह्याची जर आपण सांगड घातली तर ह्याच्याहून सुंदर गोष्ट अजून कुठली होऊ शकते आपल्या क्लायंट्स। तर त्याच्यामुळे हा सगळा थाट महाराष्ट्र दिन नाच ग घुमाचा प्रीमियर शो आणि त्यातनं महिला वर्ग, मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा कुठलाही त्रिकोण सुंदर बनवू शकतो। तर आजचा दिवस हा अगदी तंतोतंत आहे। आपण नाच ग घुमा आणि महिला ह्यांना घेऊन एकत्र सेलिब्रेट करण्यासाठी नाच ग घुमाला K2 फॅशन प्रोजेक्ट तर्फे खूप खूप शुभेच्छा। कलाकार आज आपल्याकडे शर्मिष्ठा राऊत, त्याच्यानंतर सुप्रिया पाठारे, मायरा आणि आपल्या मेन घुमा नम्रता संभेराव येणार आहे। चित्रपटाबद्दल तर मी हेच म्हणेन की प्रत्येकांनी मराठी चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊनच बघितला पाहिजे। ऍब्सोल्युटली OTT वर बघू नका। आपल्या लोकांचा चित्रपट आहे, त्यांना भरपूर प्रतिसाद द्या। भरपूर लोकांनी जाऊन एकत्र छान छान गेटअप्स करा आणि जाऊन हा पिक्चर बघा। खरंच नक्कीच हा नाच ग घुमाचा जो शो आम्ही ऑर्गनाईज केला आहे त्याचा मूळ उद्देश जर तुम्ही जाणून घेणार तर खूपच आनंदाचा असा विषय आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो शो असणार आहे, हा जो मूवीज आहे हा लिटरली स्त्रियांवर आधारित आहे। त्यामुळे स्त्रियांसाठी फायनान्शियल अवेअरनेस असो किंवा विमन एम्पॉवरमेंट असो यासारख्या गोष्टींसाठी आम्ही हे जे शोज हे आजच्या दिवशी पहिल्यांदा ऑर्गनाईज केले। असेच शोज आम्ही वारंवार इथे ऑर्गनाईज करणार आहोत। सो हा एक मेजर उद्देश आहे की विमन एम्पॉवरमेंट आणि फायनान्शियल अवेअरनेस हा एक मेजर मुद्दा आमचा इथे असणार आहे। पाटील साहेब, तुम्ही शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहात, मराठी लोकांचं प्रमाण शेअर मार्केटमध्ये फार कमी आहे, काय सांगाल? तुम्ही जे म्हणताय ना त्यामध्ये कुठेतरी मी असं म्हणेन की शेअर मार्केटमध्ये ना मराठी लोकांचं प्रमाण कमी आहे हे कुठेतरी आता चुकीचं ठरतंय। खूपच चांगल्या अशा मोठ्या संख्येने आजकाल मराठी लोक शेअर मार्केटमध्ये येत आहेत, परंतु विषयाचं की त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचत नाहीये। योग्यरित्या त्यांच्यापर्यंत जर माहिती पोहोचली तर मराठी माणूस सुद्धा शेअर मार्केटमध्ये अटकी पार झेंडे होऊ शकतो। हे मी इथे 100 नाही 1000% तुम्हाला सांगतो। पण आता विषय असा आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं? तुम्हा आमच्यासारख्या लोकांकडूनच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो। तर मी तुम्हाला अपील करेन की आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमाने आपण घरोघरी जाऊया, प्रत्येक व्यक्तीकडे जाऊया आणि शेअर मार्केटचं असेल किंवा फायनान्शियल अवेअरनेसचं असेल प्रत्येक नॉलेज आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि घरोघरामध्ये एक श्रीमंत व्यक्ती झालाच पाहिजे हा एक उद्देश घेऊन आपण पुढे जाऊया। शेअर मार्केटचे क्लासेस पण तुम्ही घेताय? येस, नक्कीच। खरंच खूपच असं एक मोठं एक कार्य आमच्याकडून परमेश्वराच्या कृपेने घडतंय की शेअर मार्केट सारख्या विषयाला आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतोय। शेअर मार्केटमध्ये बघा माझा मुळात प्रश्न हाच असतो की शेअर मार्केट किंवा कुठलंही नॉलेज असेल, आज इंटरनेट असो किंवा ह्या जगामध्ये इझिली अवेलेबल आहे, परंतु प्रॉब्लेम हा होतो की त्या नॉलेजला योग्यरित्या आपल्याला कुठेतरी घेऊन जाता येत नाही। त्यामुळेच आपण काय करतोय की शेअर मार्केट या विषयाला एक सरळ रेषेने घेऊन जाऊन एका चांगल्या अशा वे मध्ये घेऊन जाऊन त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। लोकांना त्यामध्ये कशा पद्धतीने पुढे जाता येईल ह्यासाठी जे जे करता येईल ते सगळं करण्याचं आम्ही काम करतोय। सो एक खूप अशी चांगली अशी गोष्ट आम्ही लोकांसाठी करण्याचा प्रयत्न करतोय आणि मी लोकांना आमंत्रित करेन की या तुम्ही आणि ह्या गोष्टीचा एक फायदा करून घ्या। सो खूपच चांगला असा फायदा नक्कीच त्यांना होऊ शकतो। सर, तुम्ही ठाण्यामध्ये राहता, पुढील वाटचाल तुमची कशी असणार आहे? जी नक्कीच। सो ठाण्यामध्ये आता आम्ही शेअर मार्केटचं प्रशिक्षण असेल, नॉलेज असेल लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही कार्य करतच आहोत।
पण त्या व्यतिरिक्त देखील आम्ही आता असा एक विचार करतोय की नवी मुंबई असो, पुणे असो किंवा इतर कोणते कोणते मेट्रोपॉलिटन सिटीज असो, त्यामध्येही आम्ही पुढे जाऊन लोकांपर्यंत शेअर मार्केटचं नॉलेज देण्याचं काम करणार आहोत. सो खूपच आनंदाचा असा दिवस आहे, क्षण आहे की ज्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शोचं ऑर्गनाईज केलं. विमेन एम्पॉवरमेंट असो, हा एक तर पहिला आपला शो असणार आहे आणि यानंतर आपण पुढे जाऊन अनेक असे शोज करणार आहोत ज्याने फायनान्शियल अवेअरनेस असो, विमेन एम्पॉवरमेंट असो, यासारख्या गोष्टींना आपण प्राधान्य देणार आहोत. मूवी असं प्रत्यक्ष वाटत होतं की मला तर असं वाटतं की ते प्रत्येक वुमन्सला वाटत असेल की ही माझ्याच घरातली कहाणी आहे म्हणून. या मूवीमध्ये एवढं चांगलं त्यांनी हे दिलंय निरोप शेवटी की आपण आपल्या ऑफिसमध्ये आपल्याला पण कामं असतात, आपण तो आपला राग पूर्ण आपल्या गुमांवर काढतो, पण त्यांचे पण काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. हे या प्रत्येक महिलेला याच्यातून मेसेज गेलेला आहे की प्रत्येकीला प्रत्येक प्रॉब्लेम्स असतात आणि आपल्या गुमांना कशा प्रकारे समजून घेऊन आपल्याला पुढे जायचंय. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात, ते समजून घेऊनच आपल्याला याच्यातून खूप चांगल्या प्रकारे मेसेज गेलेला आहे. मूवी तर अप्रतिम आहे, कारण का जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या ह्या गुमांच्या शिवाय आपण सक्सेसफुल व्हायला आपल्याला तेवढी मदत होत नाही. आणि माझ्या सगळ्या सख्यांसोबत हा मूवी मला बघायला तर आय रिअली एन्जॉय. येस, नक्कीच. ताईंनी जसं सांगितलं त्या पद्धतीनेच मलाही असं दिसतंय की जे काही आता माझी मम्मी असेल, माझी वाईफ असेल, यांच्यासोबत जे होत आहे, त्यांची गुमा जेव्हा नसते ना, त्यांची काय हालत ते मला आता कळतंय, ऍक्च्युअली कळतंय. लिटरली खूपच छान असा मूवी आहे आणि सगळ्या लेडीजना एन्जॉय करावा आणि सगळ्यांनी गोष्ट कळावी. सो येस, एन्जॉय द मूवी सो मच. खूप जबरदस्त. प्रत्येक घरोघरची कहाणी आहे. काय वाटतं तुम्हाला? प्रत्येक घरोघरची कहाणी प्रत्येक महिलेने इथे स्वतःला इमॅजिन केलंय प्रत्यक्ष हे माझ्याच घरातली कहाणी आहे म्हणून. आणि प्रत्येक महिलेने आपल्या गुमांना कशा प्रकारे समजून घ्यावं आणि आपल्याला असतात कामं पुढे, आपल्याला पुढे जॉबला जायचं असतं किंवा घाई गडबडीत आपण आपल्याला त्यांच्यावर कशा प्रकारे काढतो आणि त्यांना कशा प्रकारे समजून घ्यायचं हे याच्यामध्ये संदेश खूप चांगल्या प्रकारे दिले. थँक्यू.